लोकसभेचं कामकाज सुरू झालं आणि त्यानंतर जेव्हा सगळं एक गडबड बघायला मिळालं तेव्हा आपण हे बघितलं की संसदेच्या लॉबीत 3 अशा महिला खासदार होत्या, महाराष्ट्रामधून होत्या आणि ते निशिकांत दुबे यांना शोधत होते. निशिकांत दुबे यांना शोधून त्यांनी जे आहे त्यांना एका साईडला करून नेमकं त्यांना घेरलं आणि प्रश्न विचारले, मराठी माणूस म्हणून प्रश्न विचारले. आणि त्याच्यातले 2 खासदार माझ्याबरोबर आहेत, एक म्हणजे वर्षा गायकवाड आणि दुसरे प्रतिभा धानोरकर. या दोघांशी आपण चर्चा संवाद साधूया. मॅम, असं कळालं आहे की लॉबीमध्ये तुम्ही निशिकांत दुबे यांना घेरलं आहे आणि त्यांना नेमकं प्रश्न विचारलाय. काय नेमकं घडलं, काय नेमकं झालं? मी खरं तर पत्रकारांचे धन्यवाद व्यक्त करते की ज्या तऱ्हेने आम्ही लॉबीमध्ये ही घटना घडली, पण आज पेपराच्या माध्यमातून ही घटना समोर आणण्याचं काम केलं आणि एक महाराष्ट्राचा आवाज जो आम्ही त्या ठिकाणी उचलण्याचं काम केलं, ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम केलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते. ज्या तऱ्हेने निशिकांत दुबेची वारंवार स्टेटमेंट येत होती आणि महाराष्ट्राच्या द्वेषाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल ते ज्या तऱ्हेने वक्तव्य करत होते त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने निषेध करत होतो. काल आम्ही त्या ठिकाणी जात असताना आम्ही विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, आणि जसं आम्ही बाहेर पडलो त्यावेळी लॉबीमध्ये त्या ठिकाणी ते येत होते. आम्ही सगळ्या 3 महिला पुढे होतो आणि आमच्याबरोबर पुरुषही खासदार होते. आम्ही जवळपास 15 लोक त्यावेळेला होतो आणि आम्ही चाललो होतो. आम्ही निशिकांत दुबेंना म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राचा एवढा द्वेष काय आणि महाराष्ट्राच्या मराठीचा तुम्हाला एवढा द्वेष काय. दुसरी गोष्ट, तुम्ही पटक मारेंगे बोलत होता. तुम्ही कोणाला पटक मारणार आहे? आम्ही तुमच्या समोर आहोत, पटक दाखवा तरी आम्हाला कोणाला मारणार आहात. असं आहे की महाराष्ट्राबद्दल तुम्ही जर वाकड्याने बोलाल आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळे महाराष्ट्राकडे तुम्ही बघताना सन्मानपूर्वक बघितलं पाहिजे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे तिचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. त्यामुळे जय महाराष्ट्र बोला. आणि ते जय महाराष्ट्र बोलले आणि आम्हा 3 महिलांना बघून ते असे कोपऱ्याने नाही आज काय आणि पळून गेली. त्या ठिकाणी त्यांनी पाय वाकडा काढला. पण मला सांगायचं हेच आहे की महाराष्ट्राचा त्या ठिकाणी जो त्यांनी अपमान केला, महाराष्ट्राबद्दल त्याने जे अवमानास्पद वक्तव्य केले, त्याचा त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते महिलांनी निषेध केला. महाराष्ट्राबद्दल बोलताना आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघताना खूप वेळा विचार करावा लागेल. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये द्वेष करणाऱ्या व्यक्तींना आम्ही पुढे पण सोडणार नाही आणि अशा तऱ्हेने वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला दाखवलं पाहिजे, बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना, की महिला महाराष्ट्राच्या सांसदसुद्धा काय करू शकतात. आता आम्ही तर विधानसभेमध्ये सुद्धा काम करून आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला विधानसभेचा सुद्धा अनुभव आहे आणि महाराष्ट्राबद्दल बोलत असताना त्या ठिकाणी आम्हाला आमचं स्वाभिमान आहे, आमची अस्मिता आहे. त्यामुळे आम्ही त्यांना काल प्रश्न विचारला आणि ते त्या ठिकाणी पाय काढता निघून गेले. करून तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही हेही तुम्ही सांगितलं आणि ज्या प्रकाराने तुमचं वक्तव्य आहे ते एकदम चुकीचं आहे हे तुम्ही त्यांना जाऊन जे आहे संसदेत जे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी ज्यांना सांगतात तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगा. आत्ता वर्षाताईने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि कर्तृत्ववान लोक या महाराष्ट्रात घडून गेले आणि अशा पद्धतीचं वक्तव्य निशिकांत दुबेसारखा एखादा व्यक्ती जर का करत असेल तर हे अक्षरशः चुकीचं आहे. आणि आम्ही सगळ्या महिला खासदार लॉबीमध्ये होतो. अक्षरशः 2 दिवसापासून आम्ही त्यांना शोधत होतो पण ते सापडत नव्हते आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र पण केला. त्यांनाही अक्षरशः आम्हाला हात पण जोडले आणि ज्या पद्धतीनं पड त्यांनी या ठिकाणून काढला आपण बघितलं की पटक के मारेंगे हे राजसाहेबाबद्दलचं वक्तव्य यात पक्षाचा जातीचा अजिबात विषय नाही. शेवटी महाराष्ट्राचे म्हणून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राच्या मायबोलीचा स्वाभिमान आहे आणि मराठी माणूस म्हणून राजसाहेब असो किंवा कोणाचाही अशा पद्धतीचा अवमान जर का एखादा भाजपाचा खासदार करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचं आहे. महाराष्ट्रासाठी कुठेही उभं राहायची वेळ आली तर आम्ही सगळ्या महिला खासदार आणि आमच्यासोबत काही पुरुष आहे असे अक्षरशः 15 लोक आम्ही सोबत होतो. पण महाराष्ट्रासाठी मायबोलीसाठी जेव्हाही उभं राहायचं काम पडेल आम्ही पक्ष जाती धर्म सगळं बाजूला ठेवून मराठी माणूस म्हणून सदैव आम्ही एकजुटीने उभं राहू. एकत्रित आपण बघितलं तर त्या लॉबीमध्ये संसदेच्या त्या लॉबीमध्ये सगळे महाराष्ट्राचे खासदार दिसून आले आणि त्यांना घेरलं. तुम्ही सांगितलं कशा प्रकाराने घेरलं. नेमकं निशिकांत दुबे यांची काय प्रतिक्रिया होती, ते नेमकं काय त्यांनी काय कसं रिॲक्ट केलं? खरं तर मला हा प्रश्न निशिकांत दुबेला बोलायचा आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा निशिकांत दुबे हा आहे तरी कोण, त्याने स्वतःचं आपलं अस्तित्व काय, आपली ओळख काय हे आधी दाखवावं आणि मग महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी बोलवावं. काय होती प्रतिक्रिया मॅम त्यांची? असं आहे की बिलकुल ताईंच्या मताशी मी सहमत आहे की शिवशाही असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये समाजसुधारकांचा, संतांचा, महात्मांचा महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्राचा ज्यावेळी आवाज बुलंद असतो आणि जय महाराष्ट्र ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी आम्हाला सुद्धा माहिती आहे की एवढ्या एकजुटीने आमचा आवाज होता की
लॉबी पासून ते कॅन्टीन पासून ते दूरपर्यंत सगळ्यांना तो आवाज गेला आणि तो पळून गेला. म्हणजे एका साईडून नाही मी तो महाराष्ट्राचा करतो आणि तुम्ही हे करू नका, आणि तो सरळ गेला. आणि आम्ही ज्या महिलांना बघितलं त्यांना असं वाटलं की मताने महिला काय करतील, पण आमचा हा जो लढा होता, आमचा लढा हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा होता. आणि ज्या ज्या वेळेला कोणी महाराष्ट्राकडे ज्या वेळेला किंवा मराठीबद्दल किंवा आपल्या जसं त्यांनी बरोबर सांगितलं की कुठल्या जाती धर्मापलीकडे जाऊन हा महाराष्ट्र धर्म आहे, आणि ज्या ज्या वेळेला कोणी महाराष्ट्र धर्माकडे वाकड्या नजरेने बघेल, महाराष्ट्राच्या बद्दल वाकड्या नजरेने बघेल आणि बोलण्याचं काम करेल, त्या वेळेला महाराष्ट्राच्या रणरांगेरी म्हणून आम्ही पुढे येऊ. आणि त्या खरं तर मला अपेक्षा होती की भाजपाच्या खासदारांनी सुद्धा त्यांना बोलावं, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा बोलावं. एका जबाबदार व्यक्तीकडून अशी बेजबाबदार वक्तव्य होतात, त्यावेळी आम्हा महिलांना पुढंच यावं लागतं आणि सांगावं लागतं की हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र जो आहे तो संत महात्म्यांचा महाराष्ट्र आहे आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे. मॅम, अजून मराठी लँग्वेजला लक्षात घेऊन, मराठी भाषेला लक्षात घेऊन आपण बोललो, तर राज्यपाल जे आहेत त्यांनी आता रिसेंटली हे सांगितलं की मराठी भाषेला घेऊन जी मारहाण होती आहे, तुम्ही मुंबई लोकल ट्रेन्समध्ये बघताय, तुम्ही जागोजागी वेगळ्या वेगळ्या जागी बघतायत, ते जे आहे चुकीचं आहे असं राज्यपाल यांचं सांगणं आहे. आणि अजून यालाच जोडून आपण बघितलं तर पालघर, मीरा रोड ह्या सगळ्या ज्या जागी आहेत तिथे अजून पण पाट्या आहेत त्या गुजरातीमध्ये दिसून येत आहे. तर नेमकं लोकांचं असं एक भास होतो की ते गुजरातमध्ये आहेत की महाराष्ट्र. बघा, असं आहे की आम्ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आमचं मत सांगितलं. ह्या देशाच्या संविधानावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. या देशाच्या संविधानाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या धर्माचा, सगळ्या जातीचा आम्ही त्या ठिकाणी जो आहे तो सन्मान करतो, सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो. कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेण्याबद्दल कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे आम्ही मारामारीचं कधीही मी समर्थन करणार नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते अजून जाऊन की पाट्या मराठीमध्ये करावा हा तर शासन निर्णय झाला, त्यामुळे तो त्या बाबतीमध्ये जी कारवाई आहे ती कायद्यानुसार कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पण ज्या वेळेला महाराष्ट्राच्या बद्दल कोणी वाकड्या नजरेने बघतो त्यावेळी महाराष्ट्राचे म्हणून आमची बोलण्याची त्या ठिकाणी आम्ही काम करतो. पण बिलकुल ह्या देशाच्या संविधानाबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे आणि देशाच्या संविधानाने जे कायद्याची चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये राहूनच तुम्ही जे आहे ते आंदोलनं केली पाहिजे. प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हा सगळ्यांना आहे. अपेक्षा मला ही आहे की राज्यपालांनी ह्या घटनेचा जसं कॉग्निजन्स घेतलाय तसाच एकदा त्यांनी निशिकांत दुबेला पण प्रश्न विचारला पाहिजे की अशा तऱ्हेची वक्तव्य करण्यामागे तुमचं कारण काय, एवढं बेताल वक्तव्य तुम्ही कसे करू शकता, तुम्ही जबाबदार सांसद आहात. आणि जेव्हा खासदार माणूस असा वक्तव्य करतो तेव्हा मला वाटतं महामहिम राज्यपालांनी त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत. गाजलेलं होतं लॉबीत जय महाराष्ट्र काल. आताही पुढे जे दिवस राहिले आहेत जागोजागी जेव्हाही निशिकांत दुबे भेटणार तेव्हा असंच त्यांना लक्षात आणून दिलं जाणार का तुमच्याकडून की जय महाराष्ट्र हे खरोखरच जय महाराष्ट्र आहे? नक्कीच आम्ही महाराष्ट्रात राहत आहोत, तर महाराष्ट्राबद्दलचा स्वाभिमान आमच्या प्रत्येक खासदाराला आहे. आणि जेव्हा केव्हा निशिकांत दुबेच नाही इतरही कुठलेही खासदार आम्हाला भेटले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत हे जय महाराष्ट्रानेच करू, कारण महाराष्ट्राबद्दल मायबोलीबद्दल आम्हाला नक्कीच स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान हा शेवटपर्यंत राहील. आम्ही त्या ठिकाणी जे आहे जोही कोणी जसं मी सांगितलं तुम्हाला जय महाराष्ट्र तर आहेच आणि महाराष्ट्राचा आवाज तुम्ही बघताय की लोकसभेमध्ये जय महाराष्ट्र बोलतो आणि आम्ही जय महाराष्ट्र बोलतो आणि त्याशिवाय काय बोलत नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट तुम्ही संसदेमध्ये सुद्धा आता बघाल तर महाराष्ट्राचा आवाज खूप बुलंद आहे आणि मला अभिमान आहे की आमच्या महिला भगिनींचा आवाज सुद्धा खूप बुलंद आहे. तर जय महाराष्ट्र करतच हे ते खासदार होते ज्यांनी संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबे जे आहेत त्यांना घेरलं आणि त्यांना जय महाराष्ट्रच्या घोषणा करून त्यांना दाखवून दिलं की महाराष्ट्र म्हणजे काय असं ह्या काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांचं असं सांगणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.